लोणावळा नगरपालिकेच्या परिसरातल्या लोकांना पाणीपट्टीच्या माध्यमातून 30% वाढ केली आणि ती वाढ करून आपले पैसे खिशातले पैसे ठेकेदाराच्या खिशात घालण्याचं काम या मुख्याधिकाऱ्याच्या माध्यमातून चालू आहे। आम्ही सर्वांनी जिल्हाधिकारी पासून तर फार पुन्हा तलाठी असेल, सर्कल असेल किंवा पोलीस स्टेशन असेल, सर्वांपर्यंत सर्कल तहसीलदार असेल, प्रांतसाहेब असतील, सर्वांना आम्ही आमचे निवेदन जागरूक नागरिक मंच सर्व पक्षाच्या वतीने दिलेले आहेत। या व्यक्तीची ताबडतोब या ठिकाणून रवानगी करावी, त्याची बदली या ठिकाणून करावी। त्यांना सक्तीच्या जो पाठवलं होतं, परंतु काही लोकांनी काल पेढे वाटून या ठिकाणी सिंगम बॅग असा आवाज टाकला, अशा व्हॉट्सअपला मेसेजेस टाकले। तर अशा व्यक्तीला या खुर्चीवर आम्ही बसून देणार नाही, म्हणून आम्ही आमचा हा पवित्र लोणावळा बंदच्या माध्यमातून केलेला आहे। लोणावळा शहरातील सर्व तमाम व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि असा एक बंद जो आत्तापर्यंत कधी झाला नाही, असा बंद या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी केला। त्यामुळे प्रामुख्याने सर्व व्यापारी वर्गाचे आम्ही जागरूक नागरिक मंच आणि सर्व पक्षाच्या वतीने मनापासून आभार मानतो। पुढील काळामध्ये जर हा विषय झाला नाही, सीओची बदली झाली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे चक्री आंदोलन आणि चक्री उपोषण करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। पुढील काळामध्ये जागरूक नागरिक मंचच्या वतीने आणि सर्व पक्षाच्या वतीने लोणावळा शहरामधील प्रत्येक विषयांमध्ये नागरिक मंच उतरणार आहे। नगरपालिकेचे विषय असोत, सिटी सर्वेचे विषय असोत, तलाठी सर्कलचे विषय असोत, या सर्व विषयांमध्ये नागरिक मंचच्या माध्यमातून आम्ही आमचा आवाज उठवणार आहोत। मी या लोणावळा जनतेला आवाहन करतो की पुढील काळामध्ये आपण नक्कीच आपले विषय जागरूक नागरिक मंचाच्या समोर आणायचे आहेत आणि आपले विषय नक्कीच आम्ही सर्वजण मार्गी लावणार आहोत। या ठिकाणी आपण सर्वजण प्रामुख्याने उपस्थित राहिलात, अशी साथ तुम्ही पुढील काळामध्ये असे विषय जर कुठले आलेत जे शहराच्या दृष्टिकोनातून घातक असतील, अशा विषयासाठी आपण सर्व नागरिक पुन्हा असा साथ आम्हाला द्याल अशी अपेक्षा करतो। लोणावळा शहरामध्ये तमाम लोणावळेकर नागरिकांच्या वतीने लोणावळा जागरूक मंच व सर्व पक्ष यांच्या वतीने बंद ठेवण्यात आलेला आहे। या बंदला ज्यांनी या ठिकाणी बंदमध्ये सहभाग घेतला त्यांचं या ठिकाणी त्यांना मी धन्यवाद देतो। रिक्षा संघटना असेल, टपरीधारक संघटना असेल, सर्वपक्षीय व्यापारी वर्ग असेल, आज लोणावळ्यामध्ये सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। 2 ते 3 वर्ष झालं या ठिकाणी लोणावळा नगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक नाही आहेत। तसेच लोणावळ्यामध्ये आता नुकतीच जी पाणीपट्टी वाढ झालेली आहे, कुठल्याही माजी लोकप्रतिनिधी असतील किंवा बाकी लोकांना असेल त्यांना विश्वासात न घेता लोणावळा नगरपालिका प्रशासनाने ही पाणीपट्टी वाढ केलेली आहे। प्रथमतः मी त्यांचा या करवाढीचा निषेध करतो व तसेच चुकीच्या पद्धतीने जे घन कचरा व्यवस्थापन टेंडर जे आहे ते देण्यात आलेलं आहे, त्याची चौकशी या ठिकाणी व्हावी व जिल्हाधिकाऱ्यांना मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने विनंती करतो की जी चुकीची निविदा प्रक्रिया झालेली आहे त्या निविदा प्रक्रियेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर आपण कारवाई करावी व तमाम लोणावळेकर नागरिकांना या ठिकाणी न्याय द्यावा अशी मी तमाम लोणावळेकर नागरिक असतील, शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने व सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो व या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लोणावळा जागरूक मंच असेल, लोणावळ्यातील सर्व पक्ष असेल, लोणावळ्यातील सर्व संघटना असेल, यांच्या वतीने जो आज आपण बंद पुकारलेला आहे आणि जो आपण इथं निषेध करण्यासाठी जो कारभार नगरपालिकेत चालला आहे त्यासाठी आपण सर्व उपस्थित आलो आहोत। सर्वप्रथम मी आपण सर्व उपस्थित आल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण आपला जो लोणावळ्याचा विषय आहे हा वारंवार आपण सर्वांसमोर मांडत आहे। आपण सर्व अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, DYSP साहेब असतील, लोणावळ्याचे PI असतील, प्रांत साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यापर्यंत की आपल्या तालुक्याचे आमदार सुभाष शेळके हे असतील आणि आपल्या इकडचे खासदार शिलागाबा बारणे असतील, यांनी हा विषय मुख्यमंत्रीपर्यंत सुद्धा पोहोचवलेला आहे। असा हा विषय जो इतका गंभीरप्रमाणे लोणावळ्याकरांनी हातात घेतलेला आहे, हा विषयाबद्दल आपण सर्वांनी वारंवार आपले म्हणणं मांडलेलं आहे। आमचं आज एवढंच म्हणणं आहे की आज तरी या प्रशासनाने ज्या या लोणावळा नगरपालिका प्रशासन बसलेलं आहे
त्यांनी विचार करायची गरज आहे आणि त्याच्यावरती जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही आमची तक्रार नोंदवलेली आहे. त्यांनी विचार करायची गरज आहे की जर लोणावळाकर नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात जर रस्ता उतरतोय आणि आज जो बंद आम्ही पुकारला होता तर मी तर सांगू इच्छितो काही लोकांनी तो बंद कसा यशस्वी याचाही प्रयत्न केला होता. पण जेव्हा लोणावळाकर हा जागरूक नागरिक आहे त्या जागरूक नागरिकांनी आपल्या लोणावळ्याची ताकद दाखवण्यासाठी ज्या प्रकारे पूर्ण आपण जर मीडियाने जर आपण पाहणी केली तर लोणावळ्यापासून पूर्ण खंडाळा लोणावळा असेल तुंगाली भाग असेल संपूर्ण लोणावळ्याचा भाग जो आहे त्यातल्या सर्व दुकानं असतील टपरी असतील हातगाड्या असतील त्याचप्रमाणे या बंदमध्ये रिक्षा संघटना असतील टॅक्सी संघटना असतील या सर्वांनी जो बंद यशस्वीप्रमाणे जो आज पार पाडलेला आहे सर्वप्रथम मी आज त्यांचा इथे आभार मानतो आणि पुन्हा एकदा या प्रशासनाला विनंती करतो की जो हा कारभार या लोणावळा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी चालू केलेला आहे जो त्याचा निषेध आम्ही तर करत आहोत त्याच्यावर लवकरात लवकर आपण कारवाई करून जे हे टेंडर ज्या लोणावळ्याच्या खिशातले पैसे काढण्याचं काम या टेंडरमध्ये केलेलं आहे हे आपण रद्द करावं. कारण आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्या प्रकारे या लोणावळा शहरामध्ये स्वच्छतेचं काम चाललेलं आहे त्या स्वच्छतेच्या कामामध्ये गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं आपल्या नगरपालिकेला 3 कोटीचं बक्षीस भेटलेलं आहे. जर त्या कामगारांच्या कामामध्ये जर आपल्याला एवढं 3 कोटीचं बक्षीस परत भेटलेलं आहे तर कुठल्या प्रकारे या लोणावळ्यामध्ये साफसफाईच्या कामाला आपल्याला इतकं मोठं 5 कोटीचे 12 कोटी करण्याची गरज आली याचं उत्तर हे चीफ ऑफिसर आपल्याला देऊ शकले नाही. तर माझं पुन्हा या चीफ ऑफिसरांनी आणि ज्यांनी कुणी ज्या प्रकारे टेंडर असेल पाणीपट्टी असेल बाकी काही गोष्टी चुकीच्या केल्या आहेत त्या सर्वांचा मी इथं जाहीर निषेध करतो आणि एक लोणावळकर नागरिक म्हणून त्याला पुन्हा इथे जाहीर निषेध करून लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा जाहीर निषेध करतो. लोणावळा जागरूक नागरिक सर्व राजकीय पक्ष विशेष म्हणजे भाजप सोडून सर्व राजकीय पक्ष इथं आलेला आहे. आता सगळे मुद्दे सगळ्यांना माहीत आहे परत परत आपण काय ते रिपीट करणार नाही. आपले 3च मुद्दे ठेका रद्द झाला पाहिजे 300 पट जी पाणीपट्टी केलेली ती रद्द झाली पाहिजे आणि आमचा मुद्दा हा सीओची बदली नव्हता पण जे वातावरण निर्मिती झाली जे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी आणि गाडगे महाराज यांचा जो अवमान केल्यामुळं आपला हा प्रश्न आला आणि सगळ्यांनी ठरवलं की जर हीन वागणूक सगळ्या नागरिकांना देत असेल तर ही व्यक्ती आपल्याकडे नाही पाहिजे. तर माझं हे 3 मुद्दे आज लोणावळा नागरिक रस्त्यावर उतरतोय. गेले 15 दिवस प्रत्येक माणूस या आंदोलनामध्ये सहभागी होतो. आता आपली उडी कुठपर्यंत आंदोलन मोर्चे उपोषण पण खरी परीक्षा आज जी आहे ते आपले मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे या दोघांना आमच्या सर्वांची हात जोडून विनंती आहे का या लोणावळ्याच्या जटिल प्रश्नामध्ये तुम्ही लक्ष घालताय पण अजून जास्त लक्ष घालून हे 3ही प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. हे आमच्या लोणावळा जागरूक नागरिक सर्व पक्षातर्फे तुम्हाला आव्हान आहे. एवढे बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लोणावळेकर नागरिक आपल्या परीने आपलं म्हणणं मांडत आहेत. ज्यांच्याविषयी आमच्या तक्रारी आहेत त्यांच्याकडे आम्ही देखील सगळ्यात पहिल्यांदा विचारणा केली की आपण हे चुकीचं काम का करता जनतेच्या पैशाचा अपव्यय काय करता. त्यांना रितसर पत्र दिलं त्यानंतर तहसीलदारांना पत्र दिलं त्यानंतर प्रांत ऑफिसला पत्र दिलं कलेक्टरला पत्र दिलं त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि आमदार साहेब तसेच खासदार साहेब या दोघांनाही पत्र दिलं. आजपर्यंत त्यांना सगळ्या प्रकारची आम्ही माहिती पूर्णपणे पोहोचवलेली आहे. 5 करोडचं टेंडर 12 करोडला नेऊन जे ठेवलेलं आहे हे कोणाचे सांगण्यावरनं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि या ठिकाणी स्वतःची आर्थिक फायदा घेण्यासाठी हे सर्व गोष्टी केल्या जात आहेत. हा लोणावळेकर नागरिकांवरती फार मोठा अन्याय आहे. मित्रांनो एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या 3 वर्ष या राज्यामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी काम करत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाही आहेत. सरकारी अधिकारी जे लाखो रुपये पगार घेतात ज्या पगारावरती त्यांचे इमले वगैरे राहतात टेबला खालून टेबलावरती काय होतं याच्याविषयी आमचं काहीच म्हणणं नाहीये पण मिळणाऱ्या पगाराचं आपण किमान प्रामाणिकपणे काम करावं ही भावना जर ती अधिकाऱ्यांमध्ये नसेल हा मुजोरपणा या ठिकाणी असेल कधी तर आमच्या लोणावळेकर नागरिकांना अशा प्रकारचे नालायक अधिकाऱ्याची गरज नाहीये या ठिकाणी मी सांगू इच्छितो. एकदा झालं 2दा झालं 3दा झालं 4 वेळा झालं 5 वेळा झालं तुम्ही ज्या सुविधा आम्हाला पोहोचवत आहात
त्याचे तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतात. मेहरबानी करत नाही, उपकार करत नाही, सेवा तर ठेवून आमची करत नाहीये. आपण 15 रुपयाचं तिकीट काढलं, आपण लोकलनी पुण्याला पोहोचतो, 1.25 तास की 1.5 तास लागतो आपल्याला. 1 तास की गेलो 40 रुपये तिकीट काढतो, तासाभरामध्ये पोहोचतो. सुपरफास्टनी गेलो तर आपण या ठिकाणी 40-45 मिनिटामध्ये पोहोचतो. तुम्ही आमचे 5 करोड किंवा 12 करोड रुपये देऊन लोकांना कुठल्या प्रकारच्या सुविधा दिल्या हे तुम्ही समोर येऊन सांगावं. आणि सांगत नसाल आणि भ्रष्टाचार केला असेल, कोणाचं ऐकून एखादं कुठल्या कोणी गोष्ट केली असेल, लोळेगावमध्ये अन्याय करत असेल तर खबरदार आमच्या गावाचं तुम्ही काही पाऊल टाकाल तर ध्यान करून ठेवा तुमचा त्याची काढल्या होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये या तालुक्याचे आमदार आणि खासदार यांनी कृपया लक्ष घालावं. सरकार दरबारी आमचं म्हणणं आम्ही शांतपणे मांडतोय, तोपर्यंत आमच्या भावना पोहोचवल्यात. असं न केल्यास त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून लोणावळेकर शांत बसणार नाही. आमच्या पैशाचा गैरवापर करून देणार नाही. लोकांवरती अन्याय सहन करणार नाही. हे त्यांनी कृपान ध्यानात ठेवावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी निषेध करण्याचा आपल्याला माहिती गेल्या 8 दिवस झाले हे आंदोलन चालू आहे. आम्ही 8 दिवसापूर्वी या नगरपालिकेचे यांना शिष्टमंडळ जाऊन भेटलो की बाबा अशा प्रकारचा तो ठेका तुम्ही काढला आहे 6 कोटीचा 12 कोटीचा 12 कोटी परत दिलेला आहे, तो थांबावा. पण त्यांनी कुठलीही गोष्ट ऐकून नाही घेतली आणि सांगितलं की नाही आता हे थांबणार नाही. ही मनमानी कशासाठी? जर 5 कोटीमध्ये जर हा काम होत असताना हे 12 कोटीचा ठेका हा कशासाठी? या ठिकाणी मी मागे आपण स्वाक्षर मोहीम राबवली आणि अनेक याच्यानंतर आंदोलन जर हे ठेके थांबला नाही आणि विशेष म्हणजे आमचं महत्त्व हे प्रामुख्याने आहे की ठेका हा थांबला पाहिजे. आता काही वक्त्यांनी सांगितले की शिवची बदली ही आमचं हे नाही, पण आम्हाला जो आमच्या जनतेचा पैसा या ठिकाणी जातोय याचं आम्हाला गांभीर्य आहे. आणि मी सर्व लोणावळा नागरिक असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले थोड्या वेळात आणि या ठिकाणी उपस्थित दाखवून मी यांचा आभार मानतो. आणि यापुढं जर हा ठेका रद्द नाही झाला आणि याच्यापेक्षा अनेक तीव्र आंदोलन या ठिकाणी जागृत नागरिकच्या वतीने केलं जाईल असे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि जाहीर निषेध करतो शिवसेना लोणावळा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाच्या वतीने. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोगों का मैं आभार मानती हूँ कि आप लोग सब यहाँ पे जमा हुए हैं. बाकी सब लोग ने तो मुद्दे सब बोले हैं, बट मैं इतना बोलना चाहती हूँ कि ये हुकुमशाही की जीत है. ये जीत हुकुमशाही की है. गांव बंद करके हमने सीओ को और पूरे प्रशासन को बता दिया है कि लोग जागरूक हो गए हैं और ये मनमानी तुम्हारी चलने नहीं वाली है. सब तुम शिस्त में करो, नहीं तो तुमको भुगतना पड़ेगा. रास्ते पे जब लोग उतर गए हैं तो ये एक वार्निंग साइन है. ये वार्निंग आप देख लो क्या होने वाला है, इसका अंत आप देख लो. बहुत हुकुमशाही के लिए हम लोग आज यहाँ पे आए हैं. मनमानी चलने वाली है, लोगों की मनमानी से नाराज़गी है और ये नाराज़गी दूर होना चाहिए. ये नाराज़गी दूर कौन कर सकता है? प्रांत है, जिलाधिकारी है, वरिष्ठ है, अपने आमदार साहब है, खासदार साहब है, वो सब आज देख रहे हैं कि पूरा गांव बंद है. पूरा गांव बंद है, इसके मानी सब लोग यहाँ पे शरीक है. संख्या कम रहने के बावजूद ये गांव बंद है. यहाँ पे संख्या कम है क्यों? ये वातावरण ऐसा है कि लोग सोचते हैं कि जो भी कर रहे हैं वो नेता लोग कर रहे हैं हमारे लिए उपयोग, बट आम आदमी भी हमारे साथ है. गांव बंद करके हमने ये दिखा दिया है कि आम लोग सब एकत्र है. सीओ को एक ही है कि मुद्दा बहुत छोटा था, 15 दिन अभी हो गए हैं लेकिन इसका कोई हल नहीं हुआ है. 15 दिन लगते क्या आपको एक निर्णय लेने को? मैं जिलाधिकारी साहब से पूछना चाहती हूँ 15 दिन तक आपने क्या किया? जब लोगों ने आपको एक प्रस्ताव दिया था 15 दिन पहले, उसका कुछ निर्णय क्यों नहीं लिया? तुम चाहते हो कि लोग रास्ते पे आए, तुम चाहते हो कि लोग अपनी आवाज़ ऐसा उठाए, तो लो हमारी तैयारी है. हम ये आंदोलन बंद नहीं करने वाले जब तक हमारी मांगे पूरी नहीं होगी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कार्यकर्ते, सर्व संस्था व संघटना, लोणावळेकर नागरिक बंधू भगिनींनो, आज लोणावळा शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने जे चुकीचं टेंडर काढलं गेलेलं आहे
आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीच्या संदर्भात आपण आज या ठिकाणी लोणावळा शहराचं बंदचं आवाहन केलेलं आहे. त्या बंदच्या आव्हानाला या लोणावळा शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्तमरित्या प्रतिसाद दिलेला आहे माध्यमातून. त्यावेळेस सुद्धा नगरपालिकेच्या सीओच्या कॅबिन समोर आम्ही धरणे आंदोलन केलं होतं. तत्पूर्वी जाण्याच्या अगोदर या शहरातील जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या पुतळ्यांना सुद्धा या ठिकाणी टाळे बंद करून सोडणार. या राज्याचे या जिल्ह्याचे कलेक्टर आणि प्रांतांना त्यांनी चौकशीसाठी पाठवले, परंतु बांधवांनो अजूनही त्यांच्या पत्राला त्या माननीय जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, त्यांनी सुद्धा त्याची अजून त्यांनी दखल घेतली नाही. माझी आपल्या सर्व लोणावळेकर बांधवांना आणि सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की आज आमदारांनी आमदारच्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आता आपल्याला हा उठाव जोपर्यंत आपली मागणी होत नाही, हा टेंडा रद्द होत नाही आणि सीओची बदली होत नाही आणि हे जे वाढीव पाणीपट्टी आहे वाढीव करणे हे जे रद्द होत नाही तो पण आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही. यांच्या वतीने मागील 13 तारखेपासून जे आमचे आंदोलन चालू आहे, आम्ही आमदार साहेबांना भेटलो, खासदार साहेबांना भेटलो, प्रांत तहसीलदार, DYSP, PI सगळ्यांना आमची वेगवेगळे निवेदनं देऊन झालेले आहेत. स्वतः CO साहेबांशी आम्ही चर्चा केलेली आहे. आमची मागणी अगदी रास्त आहे की जे 5.5 कोटीचं काम होतं ते 12 कोटीपर्यंत कसं गेलं याचा आम्हाला खुलासा पाहिजे होता आणि तो खुलासा न देता थोडंसं घाई गडबडीत त्यांनी ती जी ऑर्डर केली आहे त्याचा आम्ही विरोध केला आणि आम्हाला वाटलं होतं ते कुठंतरी थांबतील, पण ते न थांबल्यामुळं आज लोणावळा शहरातले नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. हा जो बंद आहे हा एक निषेधाचा प्रकार आहे आणि ह्याच्या पुढे जर ह्याच्या बाबतीत कलेक्टर असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा मुख्य सचिव असतील यांनी जर याची दखल घेतली नाही तर आज आम्ही बसून आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहोत. या आंदोलन इथं थांबणार नाही याची सर्व अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पष्ट सांगण्याचा उद्देश असाच आहे आणि आता सगळ्या प्रमुख व्यक्तींनी आपल्याला कशाबद्दल आपण आंदोलन करतोय, गेले 1 महिना आपण काय करतोय, कशा पद्धतीने आपण उपोषण चक्री उपोषण केले, नगरपालिकेच्या सीओच्या इथं आपण बसलो, त्यामध्ये आमदारांचा सहभाग होता. 2 तास आमदार पण त्या ठिकाणी मांडी घालून बसलेले आहेत. याचीही लाच त्याच मुख्याधिकाऱ्याला वाटलेली नाहीये. आपण बघतोय की या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये 2021ला लोणावळा नगर परिषदेची जे सदस्य होते त्यांचा कार्यकाळ मुदत संपली. मुदत संपल्यानंतर यानंतर आपण लोणावळ्याच्या कामाबद्दल मी तुम्हाला 2 मिनिटात जास्त वेळ घेणार नाही, कारण तेच मुद्दे मांडणं मलाही आवडणार नाही. भुयारी गटारच्या माध्यमातून मी तुम्हाला एक मुद्दा उपस्थित करतो. ज्या वेळेस आम्ही सर्व रोड कोटी रुपये खर्च करून लोणावळा नगर परिषदेने बनवले होते, त्याच्यानंतर भुयारी गटार योजना पुन्हा चालू करण्यात आली. ज्या ठिकाणी आज बघतोय आपण, आज तुम्ही ट्रायल मॉलच्या इथं बघा, प्रत्येक ठिकाणी खड्डे लोणावळ्यामध्ये आहे. खड्ड्यात लोणावळा आहे का असा विचार आपल्याला आज या ठिकाणी येत आहे. मी एवढंच या ठिकाणी आज मुख्याधिकाऱ्यांना आवाहन करतो. आमदारांकडे गेलो, आम्ही खासदारांकडे गेलो, प्रांत साहेबांकडे गेलो, कलेक्टरांकडे गेलो, तहसीलदारांकडे गेलो, पोलीस स्टेशनला गेलो, DYSPकडे, सगळे जागरूक मंचचे आमचे पदाधिकारी सर्वांना जाऊन भेटत आहेत, सर्वांच्या गाठीबिटी घेत आहेत. शिवांनी या ठिकाणी जोपर्यंत या नगरपालिकेमध्ये जे टेंडर त्यांनी 5 कोटीचं 12 कोटीवर नेलेलं आहे ते टेंडर जोपर्यंत रद्द होत नाही आणि त्यामध्ये पाणीपट्टीची 30% वाढवलेली कर टॅक्स असेल, या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शिवाला या नगरपालिकेत घुसून देणार नाही. हे जागरूक मंच आणि लोणावळकर नागरिकांच्या वतीने मी आज आपल्याला या ठिकाणी ठणकावून सांगत आहे. शिवाने आज आम्ही आंदोलन केलं, 2 वाजेपर्यंत आम्ही आंदोलन करू. शिवा म्हणून आता 2 वाजेपर्यंत आंदोलन संपलं, 3 वाजता येईल, उद्या येईल, परवा येईल. जेव्हा असं शिवा नगरपालिकेमध्ये बसेल आम्ही खुर्चीवरून बाहेर खेचल्याशिवाय त्याला राहणार नाही. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्याधिकारी आलेला आहे तो एक धूर्त मुख्याधिकारी आहे, कारण याआधी अनेक मुख्याधिकारी इथे होऊन गेले. सामान्य जनतेमधला माणूसही फोन केला तरी त्यांचा फोन उचलला जात होता. त्यांचा व्हॉट्सअपला जे काही तक्रारी होत्या त्याचेही त्यांना परत रिप्लाय दिले जात होते. पण हा मुख्याधिकारी असा आहे की माझ्यासारख्या बाईचा सुद्धा फोनही उचलत नाही आणि त्यानंतर एखादा मेसेज केला त्यालाही तो रिप्लाय देत नाही. आज आपल्या भुशी धरणावर एवढी मोठी घटना घडली, त्यांच्या सगळ्या टपऱ्या तोडल्या गेल्या. त्यावेळेस आमदार साहेब त्याला 10 वेळा फोन करत होते, त्यावेळेसही त्यांनी फोन उचलला नाही. म्हणजे हा नेमका आलाय कशासाठी, तर स्वतःच्या स्वार्थासाठी. आज आपण बघतोय कचऱ्याचा ठेका दिला गेला आहे.
कचऱ्याचा ठेका दिलाय आणि त्याच्याबरोबर आपली नळपट्टी वाढवलेली आहे. नळपट्टी कशासाठी वाढवली आहे? नळपट्टी वाढवायची, जनतेचा पैसा घ्यायचा, ठेकेदाराच्या घशात घालायचा आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा. तर असा हा मुख्याधिकारी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही लोणावळेकर नागरिकाला मान्य नसणार आहे. त्यामुळे त्याला काढून टाकायचा हाच एक प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. जर तुम्हाला नळपट्टी वाढवून जर लोणावळा शहरात विकासाची कामं करायची असतील तर आधी तुम्ही कचऱ्याचा ठेका पूर्णपणे रद्द करा. त्यानंतर लोणावळेकर नागरिक विचार करतील की नळपट्टी वाढवायची की नाही वाढवायची. या सगळ्या गोष्टींचा सीओनी विचार करावा आणि स्वतःहून इथून निघून जावा असं मी सर्व लोणावळेकर नागरिकांच्या वतीने त्यांना एक आव्हान करते. थांबते. आम्ही कुठल्याही जणांना याचा पिछा सोडणार नाही. जोपर्यंत हा मुख्याधिकारी इथनं जात नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पिछा सोडणार नाही. आज टॅक्स असेल, लोणावळ्यातील स्वच्छतेविषय असतील, कुठलाही विषय असेल, खरं सांगायचं तर दैना होऊन बसली लोणावळ्याची. काय परिस्थिती झाली आहे, हा मुख्य अधिकारी आल्यापासून लोणावळ्याकरांचे एवढे हाल झाले ते सांगावं असं वाटत नाही. कोणती नालायक लोक त्यांना मदत करतात, कोणाची जीव एवढं मारतात. अहो सांगा गेलं तर आपण लोणावळ्याकर हे विसरून गेले. आज मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, इथं यायचं कारण फक्त एकच की मी लोणावळ्याकरांबरोबर आहे. मी कुठल्या पक्षाबरोबर नाही, मी लोणावळ्याकर नागरिकांबरोबर आहे. मला सांगायचं झालं तर लोणावळ्याकर नागरिकांची होणारा अन्याय मी कुठलाही सहन करणार नाही आणि यांना साथ तर मुळात देणार नाही. मला खरंच इथं जमलेल्या सर्व नागरिकांचा मी आभार मानतो आणि असाच पाठिंब्याला तुम्ही साथ द्या. आम्ही यांना सोडणार नाही. उपस्थित असलेले लोणावळा शहर जागरूक मंचाचे सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व संघटना आणि विशेष करून या ठिकाणी पत्रकार जे आले त्यांचा पण मी आभार मानतो का आपण या शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला फोन केल्यानंतर आपण सर्वजण आले. तुमचा पण विशेष आभार. मुद्दे काय मी परत रिपीट नाही करणार, पण काय गोष्टी मी प्रामुख्याने इथे मांडणार आहे. तर आपण जर 3 मुद्द्यावर आपण जे लढत आहोत, एक तर PVCचा जो ठेका होता 5 कोटीचा 12 कोटीचा तो रद्द होणे, दुसरा एक 30% पाणीपट्टीमध्ये वाढ आहे ती पण रद्द करावी आणि COची जी बदली आहे ती बदली व्हावी. आपण बघितलं असेल का 19 तारखेला आपण उग्र असं आंदोलन या ठिकाणी केलं होतं. त्या ठिकाणी आपण जवळजवळ 2 तास आपले CO कॅबिनमध्ये त्यांना म्हणजे तिथे बंद होते ते. नंतर पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांना बाहेर निघावं लागला. पण या ठिकाणी त्या तहसीलदार त्या ठिकाणी आले होते. त्यांनी सर्वांना त्या ठिकाणी एक म्हणजे असं आश्वासन दिलं होतं की मी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवतो म्हणून. पण तुम्ही जर पत्र जर बघितलं, कलेक्टरचा जो पत्र आला त्याच्यात त्यांनी लिहिलंय अर्जित रजेवर 5 दिवसाची सुट्टी मंजूर करण्यात येत आहे असं कलेक्टरचा पत्र आहे. म्हणजे त्याच्यात सक्तीचा रजा असं लिहिलेलंच नाहीये. कारण सक्तीचा रजा जर लिहिली असती तर त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्डवरती कुठेतरी तो एक डाग लागला असता. तर म्हणजे कुठेतरी त्यांना सपोर्ट आहे. दुसरा मुद्दा असा आहे की 19 तारखेनंतर आम्ही आमदारांना भेटलो, सर्व जागरूक म्हणजे खासदारांना भेटलो. आमदार सर्व पक्षाच्या वतीने प्रत्येकाचे लेटर हेडवरती पत्र दिलं. तो पत्र आमदारांनी मंत्रालयामध्ये दिलं. मंत्रालयामधून 20 तारखेला कलेक्टरला अपर सचिवकडून एक पत्र गेलंय का ह्या सर्व ह्याची चौकशी करून सविस्तर माहिती द्यावी म्हणून जे लोणावळा नागरिकांची तक्रार आहे. पण 20 तारखेनंतर आज जवळजवळ 30 तारीख आहे, 10 दिवस झाले पण ती काय त्याचा अहवाल अजून कलेक्टरकडून गेलेला नाहीये. मी या ठिकाणी आमदार असेल खासदार असेल त्यांना एवढीच विनंती करेन की बाबा कलेक्टर पडेल किंवा मंत्रालयामध्ये आम्ही पोहोचू शकत नाही. आमदारांनी आणि खासदारांनी विशेष करून कलेक्टरला फोन लावून किंवा त्यांच्यावर कुठल्या पद्धतीने त्यांना वरचा आपला रिपोर्ट पाठवता होईल त्यांच्यावर प्रेशर म्हणा काय म्हणा ते करू शकतात. नागरिक आपण फक्त आंदोलन करू शकतो, बंद करू शकतो. पण वरच्या लेवलला जर कागदपत्रे हलत नसतील तर त्या लेवलला आमदारांनी खासदारांनी विशेष लक्ष देऊन ते कागदपत्र हलवले पाहिजे जेणेकरून हा ठेका पण रद्द होईल आणि बदलीचा मार्ग सोयीस्कर होईल. लोणावळ्याचे नागरिक, लोणावळा हा थंड हवेचं ठिकाण आहे. मी सर्व अधिकाऱ्यांना एवढंच विनंती करतो की बाबा लोणावळ्याकरांचा अधिकारी वर्गाने संयम बघू नये, संयमाचा अंत बघू नये. कारण हे जर बदली झाली नाही आणि ठेका वगैरे रद्द नाही झाला तर ह्याच्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन होईल. धन्यवाद. आज लोणावळा असेल, खंडाळा असेल, नागरिकांच्या वतीने निषेधाचा कार्यक्रमाचं काल आयोजन केलं. आज त्या कार्यक्रमाला खंडाळा असेल, लोणावळा असेल उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आणि खंडाळा लोणावळा नागरिक व सर्व पक्षाच्या संघटनाचे त्यांचं मी निषेध करतो व त्यांचं ते टेंडर रद्द झालं पाहिजे व
जे बोलतात ते काय हा सीओ आपल्याला सीओच्या विरुद्ध नाही आम्ही, तर आम्ही आता स्वतः नागरिक बोलतो आम्ही सीओच्या विरुद्ध आहे. हा सीओच आम्हाला पाहिजे नाही, तर आम्हाला एक चांगला सीओ भेटावा. व लोणावळा खंडाच्या नागरिकच्या वतीने मी या टेंडरचं व 30% पाणीपट्टी यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की लोणावळ्यातील नागरिकांच्या मध्ये आता जनजागृती झालेली आहे. जनजागृती अशा पद्धतीची झालेली आहे की लोणावळ्यातील सामान्य करदात्याचा पैसा हा लुटायचं काम हे आमच्याच लोणावळा शहरातील काही स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांना हाताशी धरून मुख्याधिकाऱ्यांनी हा खेळ मांडलेला होता. आणि तो खेळ पूर्ण होऊ नये म्हणून जागतिक नागरिक मंचाच्या वतीनं आणि सर्व करदात्यांच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम 19 तारखेला आंदोलन केलेलं होतं. 19 तारखेच्या आंदोलनामध्येही त्याची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे की याच्या अगोदर बऱ्याच वेळा त्यांच्याशी चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांना जे अशोक साबळे जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्याशी जागरूक नागरिक मंचाने व्यवस्थित पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भामध्ये एक विशिष्ट शिष्टमंडळ त्यांच्या दालनामध्ये गेलं होतं. त्यावेळेस त्यांचा स्वभाव असा असल्या कारणानं त्यांनी इथल्या लोणावळ्यातील स्थानिक नागरिक आणि जे स्थानिक नेते होते त्यांना कोणालाही जुमानलं नाही. मी जे करतोय ते योग्य आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आणि ही भूमिका त्यांनी ठामपणे त्या दालनामध्ये मांडली. लोणावळ्यातील सर्व नेते मंडळींचा त्यावेळेस काहीच चर्चा झाली नसल्या कारणानं आम्ही तिथून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा झाली की आता आपल्याला आंदोलन करावं लागेल कारण आज सीओ काय ऐकत नाही. अशा पद्धतीची ताठर भूमिका घेतलेला पहिला सीओ हा लोणावळ्याला लाभला. त्यामुळे आता याचा कार्यक्रम करणं निश्चित आहे. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस कार्यक्रम करायचं ठरवलं त्यावेळेस लोणावळ्यातील एक नागरिक आणि एक स्तरातील सगळ्या महिला आमच्या भगिनी आणि सगळे सामान्य नागरिक हे सगळे आमच्या बरोबर आले. त्यानंतर 19 तारखेचं आंदोलन झालं. 19 तारखेच्या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाला पुढे करून आमच्या नाकावर टिचून हा माणूस त्या दालनामध्ये बसला होता. खरं तर आम्हाला त्यावेळेस तिथं दालनामध्ये घुसून त्याला काळं फासता आलं असतं, पण अशा पद्धतीच्या आंदोलनाची दिशा नसल्या कारणानं आम्ही संयम राखला की याला थोडीफार तर जाण्याची नाही तर मनाची तरी लाज वाटेल आणि हा माणूस इथून निघून जाईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही स्वीकारल्यानं ते आंदोलन शांततेत पार पडलं. ते आंदोलन पार पडल्यानंतर या लोणावळ्यातील काही नेते मंडळींनी आणि काही लोकांनी अशी भूमिका घेतली त्याच्यामध्ये की सीओंबरोबर आता सीओ चर्चा करायला तयार आहेत. जे 12 कोटीचं टेंडर दिलेलं आहे ते 6 कोटीवर आणायला तयार आहेत. जे 400 लेबर लावलेले आहेत ते 200 लेबरवर आणायला तयार आहेत. हा मुख्याधिकारी आहे का मुख्यमंत्री आहे हेच कळणार नाही. आमचा सगळ्यांचा म्हणजे मनामध्ये समज असा झाला की आता चर्चा करायला मुख्याधिकारी तयार आहे म्हणजे आमचं आंदोलन हे योग्य पद्धतीचं होतं आणि आम्ही जे आंदोलन करत होतो जे नागरिकांना सांगत होतो ते योग्य पद्धतीनं सांगत होतो. अशा पद्धतीची भूमिका आता सगळ्या लोणावळ्यातील सामान्य नागरिकांनी स्वीकारली. चुकीच्या पद्धतीनं टेंडर काढलं. 12 कोटी रुपये 5 कोटीचं काम 12 कोटीवर नेलं, 11 कोटीवर नेलं आणि त्याचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रशासनाला पुढे करणं हा एक सगळ्यात मोठा गुन्हा या मुख्याधिकाऱ्यांनी केलेला आहे. आणि या मुख्याधिकाऱ्यांनी या गुन्हा जो केलेला आहे त्याची शिक्षा त्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यांची शिक्षा एवढीच आहे की त्यांनी इथून बदली करून निघून जावं. या लोणावळा शहरामध्ये आणि या मावळ तालुक्यामध्ये त्यांनी कुठल्याही पद्धतीनं पाऊल टाकता कामा नये अशी भूमिका सामान्य नागरिकांची आता झालेली. आमच्या पाणीपट्टीचा जो 30% पाणीपट्टी त्यांनी वाढवलेली आहे ती पाणीपट्टी कमी झाली पाहिजे. या टेंडरमध्ये जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे 5-6 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. आणि हे भ्रष्टाचार करून हे जे टेंडर या BVG सारख्या कंपनीला दिलेलं आहे त्या कंपनीच्या माध्यमातून आता कुठली कामं चालली आहेत ही लोणावळा शहराला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जे काही 30 गुण दिले ना तुमच्या ज्या आकलेचे तारे तोडले आणि त्यातून 30 गुण तुम्ही या BVG कंपनीला दिले. कशासाठी दिले की ही कंपनी खूप चांगलं काम करेल. मी आता 1 नंबर मजल्यावरती आपलं आंदोलन चालू व्हायच्या अगोदर या नगरपालिकेमध्ये वॉशरूमसाठी गेलो होतो. तिथे BVGचं जॅकेट घातलेले जी जुनी लोक काम करत होती जे शौचालय साफ करायची किंवा जे करायची कामं करत होती तीच लोक, कारण आता आम्ही 10 वर्ष या नगरपालिकेत येतो जातो त्या लोकांना आम्ही ओळखतो. ही नगरपालिका होऊन 5 वर्ष झाली 6 वर्ष झाली त्या लोकांना आम्ही ओळखतो. त्या लोकांनाच BVGचं जॅकेट घातलेलं आहे आणि हे काम करतात. जर तुम्ही 5 कोटीचं टेंडर 12 कोटीवर नेलं तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे माणसं किती हवीत
आज आमच्या शहरामध्ये वॉर्डामध्ये गाडी फिरायला हवी, 2 वेळा कचरा उचलायला हवा, 2 वेळा रस्ते झाडायला हवेत, आमचे जे सार्वजनिक शौचालय आहेत ती 2 वेळा स्वच्छ व्हायला हवीत, आमच्याकडे जे आजूबाजूला आता कुठे रोपटे झाडं बिडं काही वाढलेली असतील ती कटिंग व्हायला हवीत, आजूबाजूचा कचरा हा ट्रॅक्टरच्या मार्फत उचलला जावा, ओला कचरा सुका कचरा हा वर्गीकरण व्हायला हवं आणि याचं सगळ्याची जी ट्रीटमेंट वरसुलीच्या कचरा डेपोवरती व्हायला हवी, ती कचरा डेपोवरती ट्रीटमेंट व्हायला हवी. आज यांनी 14 तारखेला घाईघाई या कंपनीला वर्क ऑर्डर दिली. वर्क ऑर्डर दिल्यानंतर आतापर्यंत त्या वरसुलीच्या टोल नाक्यावरून उभं राहून तुम्ही जर बघितला तर वरसुलीच्या कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे असे मोठे ढीग लागलेले आहेत आणि त्या ढिगामध्ये त्या डोंगरामध्ये आता गवत आलेलं आहे. म्हणजे मागच्या महिन्याभरापासून तिथं काहीही प्रक्रिया झालेली नाही. जर आपण या कंपनीला एवढे पैसे देतो, जर आपण या कंपनीला 5 कोटी 7 कोटी रुपये एक्स्ट्रा देतो, तर एवढं देऊन या कंपनीच्या माध्यमातून जर कामं होत नसतील तर मग या कंपनीला या लोणावळा शहरामध्ये काम करायचा काहीही अधिकार नाही. आता आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलनं केलेली आहेत. शांततेच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. आदरणीय आमदार, आदरणीय खासदार, वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ही आंदोलनं आम्ही लोणावळा शहरात केलेली आहे. पण भविष्यामध्ये मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांना आंदोलन हे कलेक्टरांच्या दालनामध्ये करावं लागणार आहे. कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आपल्याला उपोषणाला बसावं लागणार आहे आणि त्या पद्धतीची तयारी ही तुमच्या आमच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी करावी अशा पद्धतीची विनंती करतो. खरं तर 3 मागण्या होत्या, त्याच्यामध्ये 30% पाणीपट्टी जी वाढवलेली आहे ती सामान्य नागरिकांची जी लूट केलेली आहे ती कमी व्हायला पाहिजे. दुसरी मागणी म्हणजे या भ्रष्ट मुख्याधिकाऱ्याची त्वरित बदली व्हायला पाहिजे आणि तिसरी मागणी म्हणजे ज्या भ्रष्ट मुख्याधिकाऱ्यांनी ज्या भ्रष्ट कंपनीला किंवा चुकीच्या पद्धतीनं या बीव्हीजी कंपनीला ठेका दिलेला आहे तो ठेका हा रद्द व्हायला पाहिजे. या 3 मागण्यांसाठीचं जे आंदोलन होतं त्यामध्ये आपण सगळे उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा लोणावळ्यातील सामान्य नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या वेळेस आंदोलनाची वेळ येईल त्यावेळेस आपण असाच पाठिंबा द्याल अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आज लोणावळा शहरामध्ये स्वयंस्फूर्तीने म्हणजे कुठल्याही प्रकारचे काल ज्या लोकांनी फोन केले त्या लोकांना आम्ही प्रतिसाद सुद्धा दिला नाही. अशा प्रकारचा लोकांचा रोष, लोकांचा संताप आणि लोकांचा आक्रोश आजच्या या बंद मधून लोहा नागरिकांचा आपल्याला या सर्वांना या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे या आक्रोशामध्ये तमाम लोहाकर जे सहभागी झालेत त्या सर्वांचे आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना आमच्या या आंदोलनाला अतिशय कमी अवधीमध्ये वेळ कमी सुद्धा देऊन सुद्धा आमच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडियावाले त्यांनी हे खऱ्या अर्थाने या आंदोलनाला दिशा दिली. अशा सर्व या पत्रकार बांधवांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आंदोलन हे कधी थांबत नसतो, विचार हा कधी थांबत नसतो, विचार हा कधी कुठे पुढे जात असतो, त्या विचाराच्या पाठीमागे आंदोलन चालू असतं. त्यामुळे लोणावळा बंद हे आजचं जे आंदोलन आहे हे एक अविचारी, एक प्रकारचा हुकुमशाही. मगाशी कोणतरी या ठिकाणी बोलले की हुकुमशाहीचा विजय झालेला आहे. हुकुमशाहीचा विजय नाही झालेला आहे, तर हुकुमशाहीचा अंत होत चाललेला आहे आणि लोकशाहीचा या ठिकाणी विजय होण्याची हा आजचा क्षण आहे. अशा वेळेस लोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी हा या नगरपालिकेचे सर्व नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर प्रशासक म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि तो काम करत असताना मला वाघमारे साहेब जरी बोलले की आता सगळ्यांनी आवर्त घ्या, तरी काय विषयावरती बोलायचं आणि काय विषयावरती बोलायचं नाही हे माझं मन ठरवत असतं, माझी बुद्धी ठरवत असते. त्यामुळे प्रशासक या खुर्चीवरती बसल्यानंतर 2 दलालांनी काही सांगितलं तरी कुठल्या पेपरवर सही करायची आणि कुठल्या पेपरवर सही करायची नाही हे या मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकांनी ठरवायचं असतं. अनेक लोकांमध्ये चर्चा केली जाते की त्यांना बोलून दिलं जात नाही, त्यांचं ऐकलं जात नाही, त्यांचं म्हणणं मांडलं जात नाही आणि आंदोलक एका वेगळ्या दिशेने चालले आहे. तर हा साफ खोटा प्रचार आहे. आम्ही सर्वप्रथम निवेदन जर कुणाला दिलं असेल तर या प्रशासकाला आणि या मुख्याधिकाऱ्याला दिलंय. त्याच्याबरोबर आम्ही चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्याला आम्ही विनंती केली. आम्ही या शहरातील मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, सर्व पक्षाचे संघटनाची लोक होती, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा होते आणि या सर्वांचं म्हणणं होतं की आम्ही माननीय आमदारांबरोबर बोलतो, आम्ही माननीय खासदारांबरोबर बोलतो.
यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आपण या प्रक्रियेला प्रारंभ करावा अशा प्रकारच्या सूचना केल्यानंतर सुद्धा निवडणूक इलेक्शनची ऑन ड्युटी प्रशिक्षण जे होतं या प्रशिक्षणावरती हा महाभाग 12 तारखेला गेला आणि 14 तारखेला त्यांनी कार्यारंभ या कचरा टेंडरचं केलं. हे सुद्धा आम्ही मान्य प्रांतांना सांगितलेलं आहे, मान्य तहसीलदारांना आम्ही बोललोय, मान्य DYSPना आम्ही बोललेलो आहे, मान्य या शहराचे पोलीस निरीक्षक जे आहेत सन्माननीय जगताप साहेब यांना आमची पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आम्हाला ज्या पद्धतीने सांगताय की हे आंदोलन करू नका. परवाची आपली बैठक झाली होती, या बैठकीमध्ये त्यांची सूचना होती की आम्ही संध्याकाळी 8:30-9 पर्यंत तुम्हाला कळवतो. तशा प्रकारचा कुठलाही संपर्क त्यांनी आमच्याबरोबर केलेलं नाहीये. त्यामुळे आजचं हे बंदचं आंदोलन आहे, ह्या लोकभावना आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या भावना, ज्या दलालांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत, तशा आमच्या भावना सुद्धा आज मंत्रिमंडळाची बैठक आज ह्या विधान भवनामध्ये चालू आहे. त्या ठिकाणी या लोणावळकर नागरिकांच्या भावना सुद्धा तुम्ही पोहोचवाव्यात. आम्ही तर आमच्या पद्धतीने भावना पोहोचविलेल्या आहेत, पण आपण सुद्धा या भावना मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं आणि एक प्रकारे नागरिकांना न्याय देण्याचं आपण काम करावं. आंदोलन हे चालू आहे, आंदोलन हे चालू राहील आणि आंदोलन कुठल्या क्षणाला कुठल्या दिशेला जाईल हे लोणावळकर जागरूक नागरिक मंचच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय संविधानाचे निर्माते परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. खरं तर आपल्याला 2 तास या उन्हामध्ये ज्यांनी ताटकळत ठेवलं त्यांना लोणावळ्यातील नागरिकांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. 30% पाणीपट्टी, 30% घरपट्टी, 512 कोटी हे सगळं सांगून झालेलं आहे. हे सगळं माहीत असताना देखील लोणावळ्यातले नागरिक, मग ते जागृत मंचवाले असतील, सर्वपक्षीय असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, यांना काहीच कळत नाही. लोणावळ्यामध्ये केवळ 2-4 लोकांनाच अक्कल आहे असा दाखला मुख्याधिकाऱ्यांनी दिलेला आहे. आज आपण ज्या प्रश्नाकरता लोणावळकर नागरिकांना आव्हान केलं, लोणावळकर नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपल्या आव्हानाचा मान ठेवून आज बंद पुकारला. हा बंद हाणून पाडण्याकरता काही उंदराची पिलं गल्लीबोळामध्ये फिरत होती. हा बंद करू नका. मित्रांनो, या ठिकाणी इथं उपस्थित असलेले किंवा ज्यांनी आपला व्यापार बंद केलेला आहे त्यांचा काय स्वार्थ आहे? आज 12 कोटीचं टेंडर कचऱ्यामध्ये आपण जर घालवणार असाल तर पुढच्या 5 वर्षाने ते 25 कोटीला जाईल. आपण असो किंवा नसो, पण केवळ कचऱ्याकरता जर 5-50 कोटी रुपये तुम्ही घालवणार असाल, जितकी टेंडरची रक्कम तेवढेच त्यांच्या टक्केची रक्कम वाढते. 4.5 कोटी रुपयाच्या टेंडरमध्ये तुम्हाला पुन्हा 3 कोटी मिळाले, बक्षीस मिळालं, याची लाज नाही वाटत तुम्हाला? ज्या कामगारांनी, ज्या ठेकेदारांनी मोठ्या परिश्रमानं या लोणावळा शहराची स्वच्छता केली आणि नगरपालिकेला बहुमान मिळवून दिला, त्या कचऱ्याच्या स्वच्छतेमध्ये मुख्याधिकारी अशोक साबळेचा तर 1 रुपयाचा वाटा नाही. ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिक, या शहराचं नेतृत्व करणारे सर्व पक्षीय नेते ज्या तुमच्या दालनामध्ये येतात तर तुम्ही प्रशासक म्हणून त्यांचा आदर राखला पाहिजे, त्यांच्याशी सभ्यतेने बोललं पाहिजे. तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि परत आमच्याच खुर्चीवर येऊन बसता. लाज वाटत नाही? काल मी माननीय DYSP साहेबांना सांगितलं, तहसीलदार साहेबांना, की सोमवारी ते कार्यालयात येणार आहेत, त्याच्याकरता आज आम्ही पेढे वाटतो. म्हणजे लोणावळकरांच्या जखमेवरती किती मीठ चोळायचं हा विचार करा. सिंगम, आमच्या ताई म्हणतात सिंगम कम बॅक म्हणले. आता सिंगम कम बॅक टू वॉशरूम. तुम्ही जर परत आला ना तर तुम्हाला वॉशरूम मध्ये कोंडल्याशिवाय हे लोणावळकर नागरिक राहणार नाही. याची तुम्ही दखल घ्या. तुम्ही ज्यांच्या जीवावर उड्या मारताय, आज लोणावळकरांच्या भावनेचा ते अपमान करताय. मी मागच्या वेळी देखील त्यांना आवाहन केलं होतं, आमचं चुकत असेल तर येऊन सांगा.
आम्हाला समजावून सांगा की काय खरं काय खोटं. परंतु मीच करेन, आम्हीच करेन, हे किती दिवस सहन करायचं याचा देखील आपण विचार केला. या ठिकाणी आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करीन की पुढचा मोर्चा हा महिलांचा झाला पाहिजे. तर सगळ्यात प्रपंचाची काटकसर करून करपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ते भरण्यामध्ये तुमचा मोठा वाटा असतो, पण तुमच्या पट्ट्यावरतीच त्यांनी डल्ला मारलेला आहे. आणि म्हणून महिलांचा प्रचंड मोर्चा या नगरपालिकेवरती आला पाहिजे. मुख्याधिकारी अशोक साबळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोहा शहरात मुख्याधिकारीवरून येणार नाहीत, असाच आपला निर्धार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड चालणार नाही. ज्या मुख्याधिकाऱ्यांनी ज्या लोणाकर नागरिकांच्या तिजोरीवरती दरोडा टाकलाय, त्यांचा काल निरोप आला की आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची. चर्चा करायची आहे. आम्ही या ठिकाणी तुम्हाला खुले प्रश्न विचारतो, ते प्रश्न सोडवा आणि गप गप तुम्ही लोणा गाव सोडून जा. 12 कोटीचे 5 कोटी करताय, 30% पट्टी कमी करताय. हे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत का ते तुम्हीच वाढवले. आता 12 कोटीचं टेंडर म्हणजे 10% किती पैसे आले. 4 कोटीमध्ये भागत नव्हतं, ते पण 10% देतच होते. मग 12 कोटी केवळ टक्केवारी वाढवण्याकरता हा ठेका आहे असा माझा आणि आपल्या सर्वांचा ठाम आरोप आहे. तर आज जमिनीवर कचरा आणि आमच्या 4-5 महिला भगिनी तो गोळा करतात. दुर्दैव चित्र आहे की पैशाची लूट आहे. तुम्ही नगरपालिकेत गेला, प्रत्येक माळ्यावरती 10-12 महिला आहेतच. 100 कामगारांचे तुम्ही 400 कामगार करता. इतकं शहर आपलं घाणेरडं होतं का? आणि जर हे शहर घाणेरडं होतं, मग जे तुम्ही पारितोषिक मिळवलं त्यामध्ये भ्रष्टाचार होता का? तुम्ही अधिकाऱ्यांना पैसे देऊन बक्षीस मिळवलं का? याचा देखील तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. आणि आता ऊन खूप झालेलं आहे. मी सगळ्यांना म्हटलं की जास्ती बोलू नये आणि मी जास्ती बोललं हे चुकीचं होईल. परंतु लोणावळ्याकरांचं दुर्दैव किती आहे बघा. आपल्या पाठीशी आमदार आहेत, आपल्या पाठीशी खासदार आहेत, तरी आपली दारोदार आपण फिरतो. काय लोणाला करणार किंमत आहे? काय लोणाला मान सन्मान आहे? कुणी आपल्याकडे यायला तयार नाही. अनेकांनी भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये उल्लेख केला. 90% भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे. याचा तुम्ही प्रामुख्याने विचार केला पाहिजे. कारण 100% भाजप आपल्या विरोधात नाही. आज अनेक व्यापारी भारतीय जनता पार्टीचे, अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे, आणि म्हणून हा सर्वपक्षीय आणि जागृत मंच संघटना यांचं हे आंदोलन आहे. आणि या आंदोलनाला आपण आज सगळ्यांनी उपस्थित राहिली. मी उपस्थितांना विनंती करीन की आपण एका रांगेमध्ये उभे राहू. समस्त लोणाळेकरांना हात जोडून तुम्ही आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून त्याचे आभार मानायचे. आणि जोपर्यंत मुख्याधिकारी इथं जात नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहील. मित्रांनो, 5 तारखेच्या नंतर आता आपलं फक्त मुख्याधिकाऱ्यांच्या वरतीच आपलं काम चाललंय. 5 तारखेनंतर या गावातून बीव्हीजीची एकही गाडी कचरा डेपोवर गेली नाही पाहिजे हा निर्धार आपण करा. शहरातल्या नागरिकांचा त्यांना जर खाणीचा त्रास असेल, कचऱ्याचा त्रास होत असेल तर प्रत्येक पक्षानं 10 गाड्या द्या, 10 लेबर द्या. ज्यांनी भाषणं केलीत त्या प्रत्येकाने लेबर द्या आणि हे शहर स्वच्छ ठेवा. पण बीव्हीजीला या गावातून हाकलायचं असेल, आपण हे लोक केला ना, हे कचऱ्याची गाडी आणू शकत नाही. आज कचरा सुरळीत चाललाय. मागच्या ठेकेदाराला 9 वर्ष सांभाळला, ठेकेदारांनी त्यांना सांभाळलं आणि त्यांनी ठेकेदाराला सांभाळलं. आता दुसरा ठेकेदार आलाय, त्याचं सुरळीत काम चाललंय. मागच्या वेळी वजनावरती कचरा जायचा, आता फेरीवरती कचरा जातो. आणि म्हणून तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ जो ट्रॅक्टर दिसतोय तुम्हाला असं वाटतं फार चांगलं आहे, पण त्या प्रत्येक फेरीमध्ये आपल्या लोणाळेकरांच्या तिजोरीचे पैसे जातात. आणि म्हणून 5 तारखेच्या नंतर एकही गाडी या कचरा डेपोवर जाणार नाही अशी मी काय घोषणा करणार नाही. कारण हा सर्व जागृत मंच सर्व पक्षीय नेत्यांचा हे विचारपीठ आहे.
मी एक सूचना मांडली आणि त्या सूचनेचा सगळ्यांनी आदर करून हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय मुख्याधिकारी जाईलच. नाही गेला तर त्याला आपण गचलू, पण बीव्हीजीला कसं गचलणार, बीव्हीजीला कसं शहरातून हकलणार. आणि म्हणून जर तुम्हाला लोणातील नागरिकांच्या हिताचं रक्षण करायचं असेल तर बीव्हीजीच्या गाड्या बंद केल्या पाहिजे, त्याचा कचरा उचलणं बंद केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी एक लाईन मध्ये उभं राहू. समस्त लोणातील नागरिकांना अभिवादन. या स्थळ पाणी अहवालावरती मुख्याधिकारीची यांची सही आहे. जर आपण इथं आंदोलन करतोय, आपण रस्त्यावर उतरतोय, आपण ह्या इथं येऊन या चीफ ऑफिसरला सक्तीचा रजा द्यावा असं आपण तहसीलदाराला सांगितलं होतं. आणि तहसीलदारांनी आमदार साहेबांसोबत आपल्याला सांगितलं होतं की ते सक्तीच्या रजेवर जातील, परंतु ते न जाता त्यांचा कारभार हा नगरपालिकेमध्ये चालू आहे. त्याचं हे पत्रक त्यांनी आता 30/9/2024 स्थळ पाणी अहवाल त्यांनी सही केलेली आहे. लोणावळा जागरूक मंचाने जो बंद पुकारला होता त्या बंदला सर्व लोकांनी, दुकानदार असतील, टपरीधारक असतील, हातगाडी असतील, टॅक्सी चालक मालक असतील, रिक्षा चालक मालक असतील, या सर्वांनी ज्या या बंदला 100% प्रतिसाद देऊन आपल्या लोणावळकर नागरिकांचा आवाज या नगरपालिके आणि प्रशासनापर्यंत पोहोचवला, त्याबद्दल आम्ही सर्व लोणावळकर जागरूक मंचाचे आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या लोणावळकर नागरिकांचे हात जोडून आभार मानतो. धन्यवाद. लोणावळा जागरूक नागरिकचा विजय असो. लोणावळा जागरूक नागरिकचा विजय असो. नाव सालेबाई हाकीम भोरी. आता जो बंद आहे, आता लोणावळ्यामध्ये जो बंद झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं? ते बंद केलं आहे ते लय चांगलं काम केलेलं आहे, कारण ते व्हायलाच पाहिजे. कारण जे लोकांची मानसिकता आहे ते गव्हर्नमेंटने बघायला पाहिजे हे काय चाललंय. सर्वसामान्यांना लय त्रास आहे, ते सगळं आम्हाला खूप त्रास होत आहे. टॅक्सेस वाढवले चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं है. आपको दिल से क्या लग रहा है, मतलब जो भ्रष्टाचार हो रहा है उसके बारे में आपको क्या ये याच्यात काय सर्वसामान्याचं मरण झालेलं आहे, लय मरण झालेलं आहे आमचं. हां, घरपट्टी पण वाढवण्यात आलेली आहे, प्लस पाणीपट्टी तर भरपूरच वाढवण्यात आली आहे. जे नाही व्हायला पाहिजे ते करण्यात आलेलं आहे. योग्य केलंय, योग्य केलेलं आहे. जे आता सीओ आहे त्यांच्या बदली व्हायलाच पाहिजे. त्यांची जे निलंबनाची मागणी करतायत तर ती योग्य आहे. योग्य आहे, एकदम योग्य आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कसं योग्य झालं, म्हणजे काय कसं काय योग्य झालं? योग्य म्हणजे आता सर्वसामान्यांना त्रास आहे. मी सामान्यामध्येच मोडत आहे. आम्हाला पाणीपट्टी, घरपट्टी, टॅक्स पावती हे तर देण्याचे. कमर्शियलचे पण बिलं त्यांनी वाढवलेली आहे, टॅक्स पावत्या. याच्यावरती सर्वसामान्यांना विचार केला पाहिजे प्रशासनाने, लोणावळा प्रशासनाने. पाण्याची गरज आहे, सर्वसामान्यांना त्रास होते. आज कोणत्या गोष्टीमध्ये टॅक्स वाढवले त्यांनी? पाणीपट्टी वाढवले, घर टॅक्स वाढवलेला आहे. या टॅक्स वाढवल्यामुळं आपल्या जीवनावरती काय परिणाम होतोय ना. रोजचा इन्कम मध्ये फरक पडतो ना. रोजचा इन्कम माणूस जे ठरवलेला, आता मुलांचं शिक्षण झालं, सगळ्यांचं बघायचं ना, घर भाडे, दुकान भाडे, ते कुठून भरायचं सगळं.